मान्सूननं परतीचा प्रवास पुन्हा सुरू केल्यानंतर राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे। आज मंगळवार 8 ऑक्टोबर 2024 दक्षिणेकडील जिल्ह्यात तसंच विदर्भात वादळी वारे विजांसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहणार असून तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज असल्याचं आयएमडीने म्हटलेलं आहे। बातमी पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस परतीच्या पावसाला सुरुवात झाली होती, त्यामुळे अनेक जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या। मराठवाडा आणि विदर्भाला पावसानं अक्षरशः झोडपून काढलं। पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यातही जोरदार पाऊस झाला। मात्र ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच परतीच्या पावसाची चाल थबकली, त्यामुळे राज्यातील कमाल आणि किमान तापमानात मोठी वाढ झाली आहे। अनेक जिल्ह्यातील तापमानाचा पारा 35 अंशाच्या पार गेल्यानं प्रचंड उकाडा जाणवू लागलाय। आता पुन्हा एकदा मान्सूननं परतीचा प्रवास सुरू केलाय, त्यामुळे ढगाळ वातावरण तयार झालं असून पावसासाठी पोषक हवामान तयार झालेलं आहे। हवामान खात्यानं आजपासून काही जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा दिलाय। कोकणातील सिंधुदुर्गासह काही जिल्ह्यात मंगळवारी पावसाच्या सरी कोसळतील असं आयएमडीने म्हटलंय। त्याचबरोबर सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। विदर्भातील वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे। मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो। मुंबई आणि पुण्यात दिवसभर ढगाळ वातावरण राहणार आहे, तर दुसरीकडे नंदुरबार, धुळे, जळगावसह खानदेशातील जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढणार आहे। पुढील 2 ते 3 दिवस राज्यात हवामानाची स्थिती कायम अशीच राहणार असल्याचं आयएमडीनं म्हटलेलं आहे। दरम्यान आता तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यातील पावसाची काय परिस्थिती आहे, कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा।